नमस्कार. अ, राजकारणाची दुसरी बाजू हा तुमचा पॉप्युलर शो, ज्याच्यावर तुम्ही एवढे कमेंट्स देताय, एवढं कळवताय मला, की फार आवडतोय वगैरे आणि खरंच राजकारणाची दुसरी बाजू असते. मी दुसरी सांगतो खरं, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी म्हणाल तेवढ्या बाजू असतात. पण जनरली 2 बाजू तर सांगितल्याच पाहिजे. तुम्हाला एक दाखवल्या जातं. एक माहीत आहे. आता सध्या एक खूप ताजी टवटवीत बातमी आहे आणि माझी अपेक्षा आहे, की माझं हे चॅनल तुम्हाला आजच्या आज ही बातमी दाखवेल. कारण आज महापालिकेने एक पत्र काढलंय. शुद्धी पत्रक. ते म्हणतात आहे, की अमरावती महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौराची पदाची निवडणूक शुक्रवार 30/1/2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु माननीय विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय अमरावती नगरपालिका प्रशासन शाखा यांच्या दिनांक 26/1/26 च्या सुधारित अन्वये अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या पदाच्या निवडणुकीकरता विशेष सभा शुक्रवार 6/2/2026 दुपारी 1 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. त्याचा कार्यक्रम घोषित करणार आहे. म्हणजे आलं ही शुद्धी पत्रिका. आता जी 26 तारखेला आपल्याला असं वाटत होतं, की 30 तारखेला असं वाटत होतं, की आपल्याला 26चं पत्र आहे आणि 30ला असं वाटत होतं, की महापौर आपले या अमरावती शहराचे महापौर निवडल्या जातील, उपमहापौर निवडल्या जातील. प्रश्न असा आहे आमच्या मनात एकदम आला, जेव्हा शुद्धीपत्रक येतं, काय शुद्ध झालं आणि काय अशुद्ध झालं तर याचा शोध घेतो आम्ही. ते शुद्धीपत्रक आलं आणि जबरदस्त पुन्हा एकदा खळबळ माजली. काही गोष्टी विलंबानं आल्या ना, की त्याची मजाही निघून जाते. पण काही गोष्टी थंडा करके खाओ म्हणतात ना, हिंदीमध्ये अशी म्हण आहे. गरम गरम नाही खायचं, तोंड भाजतं. आणि मग हे एक राजकारणाचं सूत्रही आहे. जरी शासनाचं हे पत्र असलं तरी याच्या मागे तर संपूर्ण राजकारण आहे. काय राजकारण आहे? आम्हाला असं वाटलं फक्त अमरावती निवडणूक पुढे ढकलल्या गेली. आम्ही लगेच सर्चिंग सुरू केलं. अमरावतीच्याही महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे आणि ते आता 6 फेब्रुवारीला होणार आहेत. का झालं असेल असं? त्याचं जे प्रमुख कारण सांगितलं जात आहे, ते मुख्य कारण असं आहे, की मुंबईमध्ये अजून ठरून नाही राहिलं आहे, की या मुंबईचा कोण राजा असेल. लालबागचा राजा तर ठरलाय. पण मुंबईचा राजा कोण असेल? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाजपाने ओढताण करून सत्ता तर ओढली आहे, पण महापौर बसण्यामध्ये काही अडचण तयार झाली आहे का? तर यस, अडचण तयार होते आहे साहेब. राजकारणासारखी अस्थिर या जगात काही नाही. राजकारण म्हणजे काय असं विचारलं ना, तर मी तुम्हाला सांगतो. एखाद्या तलावामध्ये एक साधी गावरानी अशी जी बोट असते, गावठी पद्धतीची जुगाडवाली बोट, त्यात सगळे बसले आहे. ते कधी अशी तिरपी होईल आणि कधी सगळ्यांना घेऊन डुबेल सांगता येत नाही. राजकारण तसं आहे. सध्या एकनाथराव शिंदेसोबत मैत्री आहे, जवळकी आहे, युती आहे, ही बोलायच्या गोष्टी असतात सगळ्यांच्याच. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही असं जे म्हणतात ते अगदी खरं आहे. कोणीच कोणाचा मित्र नसतो. पण मित्रासारखे सगळे असतात. शत्रू तर अजिबात कोणी नसतो. जे लोक समजतात की राजकारणात शत्रू आहे त्यांना राजकारण समजत नाही आणि जे शत्रुत्व तयार करतात त्यांना राजकारण अजिबातच कळत नाही. राजकारणात तू भी खा मैं भी खाता, हमाम में सब नंगे असं म्हणतात. आणि हे जे म्हणतात त्याच्यामध्ये मुख्य कारण काय आहे, की हे सगळे सारखे आहेत आणि आता हे निवडणूक पुढे ढकलण्यामागे काय कारण असावं, तर मुंबईचा महापौर ठरत नाही आहे. अरे संख्याबळ आहे, एकत्र यायचं, जुगाड करायचा, एकत्र बसायचं आणि लगेच घोषणा करायची. काही कठीण नाही. राज्य सरकार त्यांचं, केंद्र सरकार त्यांचं, कमिशनर त्यांचे, निवडणूक आयोग नाही, ते स्वायत्त आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. पण निवडणुका म्हणजे कधी घ्यायच्या वगैरे हे आता तर गव्हर्नमेंट ठरवणार. तिथपर्यंत ठीक आहे. निवडणूक आयोगाने तुम्हाला पत्र दिलंय, की तुम्ही नगरसेवक झाले. आता तुम्ही सगळे नगरसेवक मिळून कोणाला काय ठरवायचं तुम्ही ठरवा. कारण आमच्या राजकारणावरचा आमचा अगाढ विश्वास आहे, की हे समाजाचं कल्याण करायलाच निघाले आहेत. असो, काही प्रॉब्लेम नाही. मग आता काय झालं अमरावतीमध्ये बघू. आता मुंबईत काय झालं, पुण्यात काय झालं, ते पुण्यात तरी पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर आहे. पण मुंबईत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे ढकललं आहे 6 तारखेला. कधी-कधी असं असतं, की खूप लोकं दबाव बनवतात. अनावश्यक आहे दबाव. राजकारणात कृत्रिम दबाव बनतो.
काँग्रेसच्या एकूण राजकारणात मी बघितलं की काँग्रेसमध्ये इंदिराजींवर कोणी दबाव बनवला असं व्यक्तीच नाही राहायचा पक्षात. ते असे दबाव गट जायचे. सुशील कुमार शिंदेचा एक गट होता एक वेळ शरद पवार साहेबांचा एक गट होता, एक वेळ वसंतदादांचा एक गट होता, निलंगेकर पाटलांचा एक गट होता, विलासराव देशमुखांचा गट होता. किती गट होते आणि प्रत्येक जण श्रेष्ठीला आपलं महत्व पटवून सांगायचा आणि मग पाहिजे तसा मुख्यमंत्री बदलून आणायचा. असं खूपदा झालं महाराष्ट्रामध्ये. पण भाजपात थोडंसं वेगळं आहे. भाजपात अशी गटबाजी, प्रेशर असं नाही चालत. जो प्रेशर बनवते त्याच्या 3 शिट्ट्या करतात ते कुकरच्या आणि कार्यक्रम खतम. अमरावतीमध्ये जशी निवडणूक जाहीर झाली, माझं आता कागद आहे, महापौर पदाकरता 4 नावं आले. मीडियाने एक नाव चालवलं. कोणतं नाव चालवलं? तर नवसारी प्रभागातले माझं लिस्ट आहे. मी आज मुद्दा लिस्ट मागून घेतली की मान्यवर आमचे 25 कोण आहेत. ह्या 25 मान्यवरांची लिस्ट आहे. लिस्टमध्ये नाव वाचून दाखवले, त्यांना खूप आनंद होईल ते 25 जणांना, पण मला ते करायचं नाहीये. या 25 मध्ये नवसारीचे ऋषिकेश देशमुख नावाचे नगरसेवक निवडून आले. हा 26 वर्षाचा उमदा तरुण आहे आणि हेच महापौर होणार म्हणून त्यांनी धडाल मुलाखत देणं सुरू केलं आहे. कदाचित हे बरोबर असेल किंवा नसेल, पण आता भाजपात आलेला कालचा हा तरुण उमदा मुलाखती द्यायला निघाला तेव्हा माझ्या मनात खरं म्हणजे पोटात गुळा आला की बाबा हे असं करू नको. ही भाजप आहे, भाजपात असं चालत नाही. भाजपाचा महापौर कोण व्हावा यासाठी जी रणनीती, युद्धनीती, अजून कोणत्या नीती आहे, चाणक्य नीती वगैरे, त्याचा विचार करून त्यांनी ठरवलं आहे कोणाला करायचं आहे. पण तुमच्या समोर जे दिसेल तसं नसेल हे लक्षात ठेवा, त्याला राजकारण म्हणतात. तर एक फॉर्म उचलला गेलाय आणि तिथून जरा लिंक लागली आहे आणि तो फॉर्म जर कोणता आहे तर तो जो अर्ज उचलला गेला महापौर पदाकरता तो साईनगर प्रभाग क्रमांक 19च्या लता देशमुख यांचा आहे. हा सौभाग्यवती लताताई देशमुख कोण आहेत तर तुम्हाला आठवत असेल आणि सगळ्यांना आठवणार स्वाभाविक आहे. साईनगर म्हणजे प्रभाग म्हणजे अगदी हॉट, एकदम तापलेला आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित केलेला. तिथे तुषार भारती उभे होते. आता त्यांच्याबद्दल फार असं डिटेल सांगणार नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण त्यांच्या सहयोगी ज्या होत्या सदस्या त्या होत्या लता देशमुख. त्या निवडून आल्या भाजपच्या. चेतन गावंडे ते निवडून आले आणि तुषार भारती पडले. आणि चौथ्या जागी मनीषा जाधव आल्या, ज्या शिवसेनेच्या आहेत, उबाठाच्या. माझं म्हणणं जर बरोबर असेल तर हे असं आहे. तर लता देशमुख ह्यांनी फॉर्म उचलल्या बरोबर एकदम लिंक लागली सगळ्यांना की नाही, महापौर ठरवण्यामध्ये तुषार भारती ऍक्टिव्ह आहेत. कारण हा फॉर्म असं कोणी उचलणार नाही, पक्षाने आदेश दिल्याशिवाय ही रिस्क कोणी घेणार नाही. म्हणजे एक नाव क्लिअर झालं. पण एक दुसरं नाव आलं आहे आणि ते नाव आहे पीडीएमसी मधल्या वार्ड प्रभाग क्रमांक 2च्या सुरेखा लुंगारे ताई. आता सुरेखा लुंगारे यांनी काय राजकीय काय म्हणतात त्याला दबाव बनवला किंवा राजकीय गणित मांडली माहित नाही मला, पण हे नाव पुढे सध्या चालत आहे. सुरेखाताई येतील की लताताई येतील याचा हिशोब होण्यापेक्षा यांच्या मागं असलेली जी नेता मंडळी आहे भाजपची गट, एक गोष्ट नक्की आहे की बडनेरावर पुन्हा भाजपचा फोकस आहे. आणि लता देशमुखांच्या बद्दल आता मध्यंतरी तुषार भारतींनी जे काही पत्र व्यवहार सुरू केला होता त्यामुळे त्यांचे नाव होतं, त्यांची सही होती. ते नवनीत राणांच्या विरोधातलं पत्र होतं जे तुम्हाला माहित आहे. पण नंतर लगेच लताताईंनी व्हिडिओ केलाय आणि त्यांनी आपला विश्वास नवनीत राणांवर दाखवलाय. म्हणजे अर्थ असा आहे की ह्या लगेच तुषार भारती यांच्या गटातून बाहेर आल्या. माझ्याकडे अशी माहिती आहे जी आज आम्ही एका वर्तमानपत्रामध्ये पब्लिश झाली आहे, मंडल चॅनलच्या आपली मातृभूमी या दैनिकात ही बातमी फक्त अमरावतीत छापल्या गेली आहे की जेव्हा आता मागच्या 8 दिवसात सगळेजण भाजपचा एक गट नवनीत राणांच्या विरुद्ध मोहीम आखून होता, त्यांना सर्व पराभवाचं खापर त्यांच्यावर पाडण्यासाठी खूप प्लॅनिंग केलं गेलं, तेव्हा नवनीत राणा घराबाहेर निघाल्या, पदर खोसला, निघाल्या आणि त्या प्रभागात गेल्या जिथे पराभूत उमेदवार भाजपचे झाले. संध्याताई टिकले, अपर्णा ठाकरे, बादल कुलकर्णी,
संगीता बुरंगे, खूप नाव आहे. अनेक अनेक देऊळकर, अनेक उमेदवार पराभूत झाले भाजपचे. 25 आले निवडून, बाकी सगळे पराभूत झाले. या 25ही उमेदवारांच्या सोडून जे पराभूत आहे, ज्यांना सांत्वना देण्याची गरज आहे, आधार देण्याची गरज आहे. बरं, उमेदवार पराभूत होतो म्हणजे काय? विचार करा. आपण खरं खरं बोलूया. काय हे राजकारणासारखं बोलू नये आपण. काही मतलब नाही या गोष्टीत. खरं लोकांना काय खरं ऐकायचं आहे आणि खरं कोणी बोलत नाही. एक उमेदवार पराभूत होतो म्हणजे काय? तर एक उमेदवार पराभूत होतो म्हणजे कमीत कमी 25 लाखांनी तो गड्ड्यात गेलाय. 25 लाख लागतात कमीत कमी. आता हे निवडणूक आयोगाकडे जी माहिती देतात ती म्हणजे फक्त अमरावतीबद्दल बोलताय किंवा एक विशिष्ट उमेदवाराबद्दल बोलतो असं नव्हे. तर या निवडणुकीचा कमीत कमी खर्च 25 लाख असायला पाहिजे, जो चित्र दिसते आपल्याला तसं. कारण कोणी जाहीरपणे सांगणार नाही, उघडपणे सांगणार नाही की या निवडणुकीत लक्ष्मीचा वापर झाला किंवा इतके इतके रुपये दिल्या गेले. पण हे खरं आहे की उमेदवाराच्या प्रचारासाठी कोणी फुकटचं बाहेर निघतच नाही. पैसे दिल्याशिवाय तेव्हा मजुरी पाडून कसा तुमच्या मागे धावेल? साधं लॉजिक आहे. पण हे आपण उघडपणे ह्या गोष्टी आता मान्य करतो आणि म्हणजे एक उमेदवार पडला की त्याचे इतके लाख रुपये तर गेलेच गेले. दुसरी गोष्ट, तो उमेदवार जेव्हा पडतो नगरसेवकाच्या निवडणुकीत, त्याला राजकीय भविष्य राहत नाही. मग तो कार्यकर्ता म्हणून राहतो आणि तो झेंडे खांद्यावर घेतो आणि पुढच्या निवडणुकीची वाट पाहतो. आता ज्यांची वयाची 60-65 झाली आहे, त्यांनी पुढच्या निवडणुकीची वाट पाहणं शक्य आहे का? म्हणजे आमच्या संध्याताई टिकले ह्या निवडणुकीत अनेकदा निवडून आल्या आणि यावेळेस त्यांचा पराभव झाला. तिथे अविनाश मार्डीकरांचं पॅनल आलं, त्यातलं फक्त एक भाजपची सीट आली आहे आणि त्या डॉक्टर आहेत त्या निवडून आल्या आहेत भाजपच्या एक. बाकी 3 जागा अविनाश मार्डीकरांनी घेतल्या. या सिच्युएशन मध्ये उमेदवाराला खरं आधार द्यायची गरज आहे. बरं, तो एकटा पडतो काय? तर नाही. तो पडतो म्हणजे त्याच्या कुटुंबातले बिचारे सगळे त्याच्या निवडणुकीसाठी इतकं रक्ताचं पाणी करतात. पक्ष कोणताही असू द्या, उमेदवाराबद्दल बोलतोय, ते अक्षरशः धावतात, त्यासाठी काय नाही करत. घरातली बाई 24 तास ते आंदण भरलेलं असते बिचारीचं. चहा दिवसभर उकळत असते तिच्याकडचा, नाश्ता, चहा, कार्यकर्ते येणं जाणं, पैसा खर्च होणं. मी असं एका ठिकाणी ऐकलंय की एका माऊलीने आपलं मंगळसूत्र सुद्धा विकलंय निवडणुकीसाठी. निवडणूक सोपी गोष्ट नाही मित्र. मी बोलणार आहे त्याच्यावर की निवडणूक कशी होते, उमेदवार काय मॅनेज करतात. पण सध्या आपण आज बोलतोय की महापौर हे निवडणूक पुढे सरकले, 6 तारखेला आली. काय तर सत्ता ठरत नाहीये आणि पहिलं नाव आलंय लता देशमुखांचं. म्हणजे मग लता देशमुखांचं नाव आल्याबरोबर सगळ्यांच्या भुया वरती गेल्या आणि लक्षात आलं की तुषार भारतीय आता इथे त्यांच्या वार्डात महापौर आणू इच्छितात, म्हणजे बडनेरा मतदारसंघात. पण लगेचचा डाव असा आहे की रवी राणांना हे नाव मान्य असेल काय? मग लगेचचा प्रश्न असा आहे की मग रवी राणांना मान्य नाही म्हणून काय भाजप आपला उमेदवार देणार नाही काय? म्हणजे अल्टी ना. भाजप म्हणाल की आम्हाला पाहिजे तर आम्ही महापौर करू, तुम्ही कोण बोलणार आहे? पण असं म्हणून चालत नाही, कारण त्यांच्याशिवाय हे त्यांचं गाडं पुढे जाणार नाही. अडचण आहे, पायात पाय अडकले सगळ्यांचे. त्यामुळे लता देशमुखांनी जो फॉर्म उचलला हा दबाव आहे का? ते खरं आहे. हे खरं आहे की एकंदरीत आमदार श्रीकांत भारतीय यांच्यामुळे हा सिग्नल आलाय काय? तुषार भारती जी याची प्रतिक्रिया याच्यावर यायची आहे, कदाचित ती येईल पुढे. पण त्यांनी फॉर्म उचललाय म्हणजे सगळ्यांच्या नजरा लागल्या. पण एक नाव जर असं झालं तर लगेचचा भाऊ भाजपचा जो आहे तो युवा स्वाभिमान, तिथेच तुषार भारतीयांना पाडणारे सचिन भेंडे त्यांनी उपमहापौर पदाचा फॉर्म उचलला. याला म्हणतात नैलेबे द्यायला. तुम्ही महापौर करता का? त्याच वार्डात आम्ही उपमहापौर देऊ. जर असं सेटलमेंट झालं असेल. दुसरे प्रशांत वानखडे आहेत, जे युवा स्वाभिमानचेच आहेत, राजापेठ मतदारसंघातले प्रभागातले. आणि तिसरे जे आहे ते अजय जयस्वाल आहे. या तिघांनी उपमहापौर पदाचे फॉर्म उचलले. लता मॅडमनी महापौर पदाची उचलले. अजून काही फायनल झालं नाही. आता उलट अडचण झाली की 6 तारखेपर्यंत वेट अँड वॉच. राजकारण्यांच्या डोक्यातलं, पोटातलं, ओठातलं कधीच एकमेकाशी जुळत नसते. त्यामुळे एक नाव अजून सध्या चर्चेत आहे आणि ते नाव आहे स्वामी विवेकानंद प्रभागातल्या सौ स्मिता सूर्यवंशी यांचं. प्राध्यापिका आहेत, प्रोफेसर आहेत. स्मिता सूर्यवंशींच्या मागे संदर्भ असा आहे की त्यांची यजमान म्हणजे पती दिनेश सूर्यवंशी भाजपाचे महत्वाचे नेते आहे. त्यांनी तिवसा मतदारसंघात भाजपाकडे विधानसभेचं तिकीट मागितलेलं. इतके मोठे नेते सरचिटणीस राहिले जिल्ह्याचे. नितीन गडकरी साहेबांचे खूप जवळचे आहे. त्यांनाही आता
महापालिकेत उभं राहावं असं त्यांना वाटू शकत नाही, कारण ते आमदारकीच्या साठी तिकीट मागत आहे. आज ना उद्या प्रत्येकाला आशा असते त्यांना तिकीट मिळू शकते, कधीतरी नक्की मिळेल अशी त्यांना आशा आहेच. पण स्मिता सूर्यवंशीचं नाव पुढे आलंय. खरं अमरावती ही सर्वांसाठी खुला याच्यातला आहे. त्यामुळे जे 25 नावांची यादी मी घेऊन बसलो, हे 25 जण दावा करू शकतात. परवा लवीना हर्ष आल्या होत्या, त्या म्हणाल्या की मी महापौराच्या रांगेत आहे. आणि खरं आहे, प्रत्येकाचा हक्क आहे. आणि हे जे नावं जी जाहीर होतात, ज्या नावाबद्दल तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत माध्यमातून नावं जातात, ती होतात काय? भाजपा धक्का नीतीतला पक्ष आहे आणि म्हणून होऊ शकते की सौ स्मिता सूर्यवंशी यांचे नाव महापौराच्या यादीत असू शकते. पण ही रेस जी यादी आहे ना, हे काही नाही. फक्त आता कन्फर्म असे वाटत आहे की लता देशमुखांनी फॉर्म उचलला, त्या रिस्क नाही घेणार. त्या काही स्वतः अशा प्रबल नेत्या नाही आहेत, त्या नगरसेविका आहेत. एकदा दोनदा त्यांचा चान्स झालाय आणि अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे. त्या असं धाडसा निर्णय घेणार नाही. त्यांना कोणतरी पक्क सांगितलंय की तुम्ही फॉर्म उचला, तेव्हा त्यांनी उचलला. आणि नक्कीच ते तुषार भारतीयांच्याच वार्डातल्या प्रभागातल्या सहयोगी आहे, त्यामुळे असं होऊ शकते. हे आहे राजकारण. निवडणूक सुद्धा पुढे ढकलल्या जाऊ शकते. एखाद्या विद्यार्थ्यांनी उद्या जर म्हणालं की माझा अभ्यास नाही झाला, बोर्डाची परीक्षा पुढे ढकल्या, तर ढकलायची का? म्हणजे राजकारण हे शेवटी योग्य वेळ मुळात ते निवडणूकच 7 वर्षांनी होण्याचं कारण, हे 5 आणि 3 8 वर्ष पुढे सरकण्याचं कारण हेच की जिथपर्यंत राज्यकर्त्याला असं वाटत नाही की आपल्या अनुकूल वातावरण होत नाही, नंबर 1. पण ही निवडणूक अनुकूल वातावरणासाठी नाही आहे. महापौराची निवडणूक, उपमहापौराची निवडणूक, हे त्यांना अचूक गोष्ट घडून आणायची आहे. राजकारणात पेशन्स नसेल तर सगळं खतम. सहनशीलता पाहिजे, वेट अँड वॉचची तयारी पाहिजे. सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहे. स्वर्गीय सुधाकरराव नाईकांचं एक सुंदर वाक्य होतं. ते म्हणाले की निशाणा तलाशी मी शिकार करत नाही, मी तो बंद गोळीत झाडत नाही. राजकारणाचं वैशिष्ट्य आहे टायमिंग. आता असं मुंबईमध्ये चित्र आहे की उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येऊ शकते काय? काय बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येऊ शकणार नाही असं अजिबात नाही. कोणी एकत्र येऊ शकते? वाटलं होतं अजितदादा येतील आपल्याकडे, म्हणजे भाजपाकडे. वाटलं होतं की एकनाथराव शिंदे फुटून निघतील. आणि असं वाटू शकते का आता की एकनाथरावच्या शिंदेची ताकद हळूहळू कमी केल्या जाईल आणि उद्धव ठाकरेंना थोडंसं वरते पुन्हा घेतलं जाईल? राजकारणात जेव्हा जे शक्य आहे तेव्हा ते केलंय. कारण आता उद्धव ठाकरेंची हिंदू बँक फुटली आहे, हे दिसलं आपल्याला. त्यांना हिंदू हृदय सम्राटाचे चिरंजीव म्हणतील, पण त्यांना हिंदू हृदय सम्राटाच्या मार्गावर चालणारे नेते म्हणत नाहीये कोणी. प्रश्न असे असतात. शिवसेनेचा मुंबईच्या महापालिकेवरचा महापौर तर घालवला आपण भाजपाने, पण आता नवीन महापौर भाजपचा निवडताना अडचण येत असेल काहीतरी नावाची, किंवा शिंदे सेनेला पुन्हा पिंपरी चिंचवड पासून ठाण्यापासून नवी मुंबईपर्यंत असं सगळे पट्ट्यांमध्येही काही दबाव गट बनवायचा आहे का? काहीतरी होत आहे. निवडणूक पुढे सरकत आहे. अमरावतीमध्ये जितकी निवडणूक पुढे सरकेल, मग आता काँग्रेसला चान्स आहे का? तर नाही आहे. काल अविनाश मार्डेकरांची राष्ट्रवादी गटनेतेपदी निवड झाली आहे आणि हे स्पष्ट झालं आहे की राष्ट्रवादी सुद्धा आता महायुतीचा घटक असल्यामुळे अमरावती महापालिकेत युवा स्वाभिमान उजव्या हाताला, डाव्या हाताला राष्ट्रवादी राहणार आहे, मदत भाजपा राहणार आहे. हे तिघांचं सरकार येणार आहे. हे ब्रेकिंग तुम्हाला मी देऊन देतो. यात काही चेंज नाही आता. त्यामुळे बसपाचा रेट काहीतरी वाढला होता, तो डाऊन झाला. अपक्ष बिचारे, उबाठा, शिंदे सेना, आता हे सगळे सहयोगी पक्ष होतील. बार्गेनिंग पॉवर जी डाऊन झाली. आणि माझ्याकडे माहिती आहे की रवी राणांनी एक मोठा गट बनवलाय, त्यात हे सगळे सोबत घेतले. फक्त MIM आणि काँग्रेस हे दोघंच बाहेर दिसतील का काय अशी मला शंका वाटायला लागली. बाकी सगळे आत. एक महायुतीचं सूत्र सांगताना एक गंमत सांगतो तुम्हाला. महायुती म्हणजे काय? महायुती म्हणजे कोणीच कोणाचा मित्र नाही, कोणीच कोणाचा शत्रू नाही. महायुती म्हणजे विरोधक कोणीच नाही, सगळे मित्र, सगळे सत्तेत आहे. मला भीती वाटते कधी कधी की विधानसभेसारख्या ठिकाणी उद्या विरोधी पक्ष बाकार बसाल एकही व्यक्ती तयार होणार नाही. कारण निवडून येणं म्हणजे सत्ता. नाही तर ऋषिकेश देशमुख 26 वर्षाची गृहस्थ, तरुण मुलगा, गृहस्थ व्हायचा आहे, अजून गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे त्यांनी, आणि मग त्याला लगेच स्वप्न पडावी महापौर पदाची. चांगली गोष्ट आहे, कारण
फडणवीस साहेबांनी लगेच चान्स भेटला होता काही वर्षातच, पण सत्तेतच गेलं पाहिजे हा हट्ट राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांचा, निवडून येणाऱ्या प्रत्येक पक्षाचा. आणि म्हणूनच आपण जिल्ह्यामध्ये असं चित्र पाहतोय, अनेक ठिकाणी बॉम्ब फुटत आहे की MIMनी भाजपशी युती केली, MIMनी भाजपचा गट केला. खुलासेवर खुलासे होऊन राहिले. खरं खरं तुम्हाला माहित आहे की सांगायची गरज नाही आहे. त्यांनी वेगळा गट करायचा, नाव बदलायचं आणि मग यांना सपोर्ट करायचा. याच्या मागे भाजपचा दोष आहे असं मी मानणाऱ्यापैकी नाही आहे. याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या निवडून येणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येकाला, की मी सत्तेचा भाग असलो पाहिजे. मी सत्तेचा भाग नसेल तर विरोधी पक्षात कोणासाठी आणि का? आणि म्हणून सगळे विरोधी पक्ष सरकार समर्थक होतात. ते भाजप समर्थक होतात असं म्हणण्यापेक्षा ते सरकार समर्थक होतात. अजितदादा प्रत्येक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. सरकार समर्थक असणं, सरकारचा एक भाग असणं, यासाठी जी लढाई सुरू आहे आणि अशामध्ये सत्तेवर नियंत्रण मिळवत राहणं, सतत ते नियंत्रण कंटिन्यू करणं आणि आपल्या पक्षाचं प्रेशर बनवणं, याची लढाई मुंबईत सुरू आहे. त्यांना शिंदेंना पुढे जाऊ द्यायचं नाहीये आणि शिंदेंना काहीतरी वसुली केल्याशिवाय शांत बसायचं नाहीये. या झकमकीमध्ये 8 दिवस पुढे सरकणार आहे. शिंदे प्रयत्न करून थकणार आहे. असं सांगितलं जात आहे की मुंबईमध्ये सगळ्यांचेच नगरसेवक आता 5 स्टारमध्ये लॉक करण्यात आले आहेत, बाहेर निघायचं नाही. आमदारांचं ठीक होतं, आता नगरसेवक तसंच झालंय. आणि असं सगळं गडबडमध्ये आता आपल्याला वेटिंग करायचं आहे 6 तारखेपर्यंत. काय होते बघूया. हा शो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.